नमस्कार मित्रांनो, राधे राधे. आणि आज मी चाललो आहे ट्रेकसाठी. हा माझा मोठ्या ग्रुप सोबत आहे ना, पहिला ट्रेक आहे. त्याच्या अगोदर मी ट्रेक केलेला आहे, पण आम्ही मित्र वगैरे जात होतो. पण हा एक खूप मोठा ग्रुप आहे. त्या ग्रुपसोबत मी आज ट्रेकला चाललोय. आज संध्याकाळी म्हणजे डेक्कनवरनं 8 वाजता निघणार आहे आपली गाडी. त्यानंतर मग आपलं जे लोकेशन आहे त्या लोकेशनला पोहोचणार आहे. लोकेशनचं नाव आत्ताच नाही सांगणार, पुढे ब्लॉगमध्ये सांगेल. कारण आत्ता जर सांगितलं तर इंटरेस्ट नाही राहत मग ब्लॉग बघायला तुम्हाला. त्यासाठी तर डेक्कनवरून पिकअप आहे आपला. डेक्कनला आपल्याला 8 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे, पण आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे आपण लवकरच पोहोचणार आहे. तर मी आता थोड्या वेळातच निघतोय. माझा पूर्ण सेटअप मी दाखवतो काय काय वगैरे कसं केलं. ही कॅप आहे माझ्या मित्राची आहे, माझ्याकडे नाही एवढी अशी, पण ही LCCची कॅप आहे त्याची, तर मग मी घेतली त्याकडनं. तर आता मी तुम्हाला दाखवतो माझा काय काय सेटअप मी केला. ही पूर्ण एक बॅग घेतली आहे आणि बॅगेमध्ये पूर्ण सामान असं पॅक केलं आहे. त्यामध्ये टॉवेल, त्यानंतर एक नाईट पॅन्ट, पाणी बॉटल, चार्जर, ब्लूटूथ, छत्री आणि मेडिसिन, अशा सर्व गोष्टी मी घेतलेल्या आहे. तर मस्त असा सेटअप केला आहे आपण पूर्णपणे. खाली जीन्स पॅन्ट वगैरे घातली, वरती टी शर्ट घातला आहे. तसं नाईट ट्रेक वगैरे सुरू झालं तर आपल्याला नाईट पॅन्टच हवी असते. बट आता ट्रॅव्हलिंग आहे तर जीन्स पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घातला आहे आणि वरती कॅप आहे. निघण्यापूर्वी आपल्या महादेवाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. हर हर महादेव, जय भोलेनाथ. आता वाजले 6:15 आणि आपल्याला 6:15पर्यंत पोहोचायचं आहे. तसं तर वेळ आहे खूप, इथून फक्त 20 मिनिटाचाच रोड आहे. तर निघूया आता. तर विषय असा झाला आहे की मी तिकीट काढलं होतं छत्रपती शिवाजीनगरचं, आणि आता आपल्याला डेक्कनपर्यंत जायचं आहे. म्हणलं इथून ॲटोनी पकडावं लागेल, पण 1 वे असल्यामुळे ॲटो इथून मिळत नाही. आता दुसऱ्या वेला जावं लागेल आणि शक्यतो पायी गेलेलंच लवकर पोहोचेल, कारण इथून शॉर्टकट पण आहे. आता अंधार पण पडत आला आहे आणि आपल्याला 15-20 मिनटात पोहोचायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर निघूया. आणि अशी गर्दी देखील इथं आहे. आता बघा, रोड क्रॉस करायचं म्हणजे तरी गाड्यांमध्ये गॅप पाहिजे, तरच रोड क्रॉस करता येतो. गाड्यांमध्ये जर गॅपच पडला नाही तर रोड क्रॉस कसं करता येईल. 1 मिनटं आता बघू. ओके, एक छोटासा गॅप मिळाला आहे आपल्याला, कवर करूया. तर आपल्याला पिकअप करायला बस पण आलेली आहे, पण आता आपल्या ग्रुपचे काही मेंबर राहिले यायचे, त्यासाठी वेट करतोय आणि थोड्याच वेळात आपण निघणार आहे. आता खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो, नाहीतर खचकेन चालतो. हीरोइन का नाम बता दे, देख लेंगे. हिंदी एंड इंग्लिश 2 वर्ड्स है, बट 2 वर्ड्स. सेकंड वर्ड. हाँ. कम ऑन गाइस, कम ऑन. आज की रात जश्न होना चाहिए आपकी तरफ से. ओ शुभ सकाळ मित्रांनो, राधे राधे. काल रात्री नाईट स्टे होता इथे. खूप ॲक्टिव्हिटी झाल्यात आणि आता आपल्याला निघायचं आहे ट्रेक करण्यासाठी. तर आता सर्वजण ट्रेकसाठी म्हणजे सगळेजण झालेत तयार वगैरे ट्रेक करण्यासाठी, आणि आता निघायचं आहे. तर बाकी सर्व इथे जण थांबलेत. आता आपण निघूया. सकाळ अशी मस्त झाली आहे. कोंबड्यांच्या चिवचिवाट, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सुंदर अशी मनमोहक आमची सकाळ झालेली आहे. मनाला खूप अशी शांती लागली. कभी तो आ जाओ नेचर में, देखो नेचर हमारा इंतजार कर रहा है. कधी तर या निसर्गामध्ये आणि स्वतःला इथे एक्सप्रेस करून टाका. खूप तुम्हाला खरी शांतता अनुभवायची असेल तर निसर्गात यायला पाहिजे. किती शांतता आहे बघा. तर आपण थोड्याशा अंतरावरती गेल्यानंतर एक स्टॉप घेतला, कारण बरीच मंडळी मागे राहिली होती. सगळ्या जो पहाड़ दिख रहा है उसको बोलते हैं शिवलिंग, क्योंकि उसका स्ट्रक्चर शिवलिंग जैसा है, इसलिए उसे बोलते हैं शिवलिंग.
देन उसके बैक साइड में जो पहाड़ दिख रहा है वो पूरा लोनावाला का है, टाइगर पॉइंट। अगर उस साइड जाओगे तो लोनावाला लगेगा। देन इधर पीछे जो पहाड़ है ये फोर्ट है मुरुगगढ़ करके। ये पाणी अडतंय त्या गौरवच्या साईडला घे. गौरव देखो भाई लोग, सब लोग यहाँ जंपिंग कर रहे हैं और मैं यहाँ वीडियो निकालने के लिए बैठा हूँ क्योंकि यही मेरी रिस्पॉन्सिबिलिटी आज की, तो यही काम मुझे करना है। आमचा ट्रेकही पूर्ण झाला आणि गोकोंडी धबधब्यावरती खूप उड्या मारल्यात, खूप मस्त मजेशीर चिल केलं एकदम आज। कामाचा ताण नाही, काय नाही, निसर्गाशी एकरूप होऊन असली मस्त मजा घेतली आहे। आणि पुणेकरांनी मुंबईकरांनी गोकोंडीला नक्कीच भेट द्यायला आहे, नक्कीच इथला आहे ना नेचर अनुभवा। आणि आय थिंक 1-2 वीकच इथे हे होईल, नंतर पाऊस चालू झाला ना जून जुलै महिन्यात, त्यानंतर इकडे बंद असतं सगळं। त्यामुळे आत्ता वेळ असेल तर नक्कीच येऊन जावा, खूप मस्त एरिया आहे, पुरा चिल होऊन जातं इथे आल्यानंतर, कसलंच टेन्शन नाही, काय नाही। आम्ही मस्त आता गोकोंडीवरून आलो, जेवण केलं आहे आणि अजून अर्धा पाऊण तासाने आता आपल्या परतीच्या मार्गाला लागायचं आहे। त्या आमच्या 3 गवळणी ठुमकत चाललं। तर मित्रांनो आपण पोहोचलोय घरी, फ्रेश होऊन खाली आलो होतो। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका। पुन्हा भेटूया नवीन